नमस्कार मित्रांनो, वाय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, बांधकाम कामगारांना या ठिकाणी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी काय आहे ते या ठिकाणी पहा. बांधकाम कामगारांना खुशखबर आहे की बांधकाम कामगारांना 4 लाख रुपये जे आहे ते घर बांधण्यासाठी भेटणार आहेत. परंतु हे नसून एक शासनाची म्हणजे सरकारची एक मोठी घोषणा आहे. ती म्हणजे कुठली? ती म्हणजे सरकार जे आहे ते ज्या बांधकाम कामगारांना राहायला जागा नाही अशा कामगारांसाठी सुद्धा या ठिकाणी जे आहे ते 1 लाख रुपये त्यांना जागा घेण्यासाठी देणार आहे सरकार. तर ती एक गुड न्यूज आहे. सर्वात या ठिकाणी मोठी गुड न्यूज म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणलं ते 4 लाख रुपये कोणते? अटल बांधकाम कामगार आवास योजनेमार्फत 2 लाख आणि पंतप्रधान आवास योजनेमार्फत 2 लाख असे हे 4 लाख आणि जागा घेण्यासाठी 1 लाख रुपये तुम्हाला 5 लाख रुपये तुमच्या अकाउंटवरती हे ते जमा होणार आहेत. परंतु मित्रांनो, हे 5 लाख रुपये तुम्हाला घ्यायचे असतील तर कोणकोणते कागदपत्र किंवा कोणकोणती प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे ह्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये A to Z माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे इथून पुढे येणार हे नवनवीन घरकुल योजनेची जी माहिती आहे तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळत. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या योजनेचा लाभ घेण्याचे कोणकोणते कागदपत्र लागतात तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी आपलं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्रामची चॅनल लिंक आहे, तिथून तुम्ही वाय मराठी टेलिग्राम जे आहे त्याला जॉईन करून ठेवा. म्हणजे आपलं जे घरकुलची योजना असो, तुमची कोणतीही योजना असो, त्याचे कागदपत्र आपल्याला सगळे आपले ते टेलिग्रामवरती तुम्हाला भेटून जातात. त्यामुळे तुम्ही सर्वात अगोदर आपल्या टेलिग्रामला जॉईन करून ठेवा. म्हणजे तुम्हाला संपूर्ण तुम्हाला या योजनेचा घरकुलचा लाभ घ्यायचा असेल 4 लाख भेटणार आहेत घरकुलचे. आणि जी जागा घ्यायची आहेत त्याच्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात त्याचे पण कागदपत्र किंवा घरकुलाचे पण कागदपत्र आपल्याला टेलिग्रामवरती मी टाकणार आहे. त्यामुळे टेलिग्रामला जॉईन करून आताच ठेवा. तर चला मित्रांनो, उशीर न करत डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात. या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा कोणकोणत्या योजना आपल्या बांधकाम कामगारांना भेटत आहेत आणि कोणकोणत्या योजनांचा या ठिकाणी तुम्हाला लाभ घेऊ शकतात. तर पहिल्यांदा जे आहे ते तुम्हाला नोंदणी करून ठेवायची. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते पहिल्यांदा नोंदणी झाली असेल नूतनीकरण करून घ्या. तर नूतनीकरण करून घेण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते नोंदणी करून घ्यावी लागते. आणि नोंदणी केल्यानंतर वर्ष झालं की नूतनीकरण ते संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा आपल्याला कोणकोणत्या योजनेचा लाभ भेटतो हे आपण बघूयात. या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते आपल्या कल्याणकारी योजना आहेत. तर कल्याणकारी योजनेमध्ये तुम्हाला कोणकोणत्या योजनेचा लाभ भेटतो या ठिकाणी पहा. तर पहिल्यांदा आहे ते पहिल्या विवाह खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपये भेटतात. तर तुम्हाला ह्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जे आहे ते जॉईन करून ठेवायला विसरू नका. कारण की टेलिग्राम चॅनलमध्ये आपले संपूर्ण जे योजनांचे कागदपत्र असतात त्या ठिकाणी आपण टाकत असतो. त्यानंतर तुम्हाला मध्यभोजन योजना भेटते नोंदणी केल्यानंतर. आता कोणकोणत्या योजनांचे किती रुपये भेटतात ते या ठिकाणी पाहणार आहोत आपण. आणि कोणकोणत्या योजनांचे किती रुपये भेटतात आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात या ठिकाणी त्याची कागदपत्राची PDF म्हणजे कागदपत्राची फाईल तयार करून मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती टाकणार आहे. कोणकोणते कागदपत्र लागतात तुम्हाला ह्या योजनेपैकी कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते फक्त मला कमेंट करून सांगायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मी योजना सांगतो आणि त्या योजनेपैकी तुम्हाला कोणती योजनेचा लाभ घ्यायचा ते सांगा फक्त. तर आता या ठिकाणी पहा, तुमचे जर मुलं शाळेत जात असतील तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे मुलं 1ली ते 7वीला असतील तर या ठिकाणी 2,500 आणि त्यानंतर 8वी ते 10वी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 8वी ते 10वी असतील तर तुमच्या मुलांना या ठिकाणी जे आहे ते 5,000 रुपये भेटणार आहेत. तुम्हाला या ठिकाणी त्याची अट काय दिलेली आहे 75% उपस्थिती पाहिजे. आणि त्यानंतर 10वी ते 12वी किमान 50 किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000 रुपये या ठिकाणी भेटतात. तर या ठिकाणी पहा, त्यानंतर आणखीन योजना आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी आणखीन योजना कोणत्या आहेत पहा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू आणखीन ज्या योजना त्या ठिकाणी इयत्ता 11वी ते 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष 10,000 रुपये. आणि त्यानंतर पदवी अभ्यासक्रमिकरित्या 20,000 रुपये भेटतात कामगाराच्या मुलांना आणि पत्नीला सुद्धा या ठिकाणी भेटतात जर पत्नी शिक्षण घेत असेल तर. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात जर वैद्यकीय पदवीकरिता 1 लाख रुपये बांधकाम कामगारच्या पत्नीला सुद्धा भेटतात काही. या ठिकाणी पहा, जर वैद्यकीय पदविकाकरिता 1 लाख आणि अभियांत्रिका पदविकेसाठी 60,000 रुपये असे तुम्हाला बांधकाम कामगारच्या पत्नीला सुद्धा ही योजना भेटते. तुमच्या अकाउंटवरती संपूर्ण हे योजनेचे पैसे येतात. पण तुम्हाला लाभ घेण्यासाठी त्याचे कागदपत्र काय काय लागतात. तर आणखीन एक योजना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बांधकाम कामगारच्या मुलांना भेटते. ती म्हणजे शासन मान्य पदविकेसाठी जे आहे ते 20,000 आणि शासन मान्य पदव्युत्तर पदविकेसाठी 25,000. आणि त्यानंतर नोंदित बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना जे आहे ते MSCITच्या शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्याची फी भेटते. जर तुमच्या मुलांनी जर MSCIT कोर्स केला असेल त्याची फी भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी दिली जाते.
तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्यापैकी कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला त्या कमेंटचं उत्तर देऊ आणि त्याची कागदपत्र पण मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती टाकून देणार आहे. टेलिग्रामला मात्र जॉईन करायला विसरू नका. या ठिकाणी पहा, तुम्हाला त्यानंतर नैसर्गिक परिस्थितीसाठी 15,000 आणि शास्त्रीय परिस्थितीसाठी 20,000 बांधकाम कामगाराच्या पत्नीला या ठिकाणी भेटले जातात. नैसर्गिक परिस्थिती झाली तर 15,000 आणि शास्त्रीय परिस्थितीसाठी 15,000. तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणते पुरावे लागतात हे बघूयात आपण. पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पुरावे कोणकोणते लागतात हे पाहूयात. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे दिलेले नैसर्गिक शस्त्रक्रिये परिस्थितीचे प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचाराची देयके असे तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला आवश्यक पात्रता तुमची हे असणार आहे. त्यानंतर गंभीर आजारार्थ उपचारार्थ 1 लाख रुपये लाभार्थ्याच्या कामगार त्यांच्या कुटुंबियांना. जर कामगारांना कुठला आजार झाला, गंभीर आजार झाला किंवा त्यांच्या कुटुंबियांना काय झाला, त्यांना या ठिकाणी जे आहे ते 1 लाख रुपये भेटले जातात. त्यानंतर या ठिकाणी पहा, खाली बांधकाम कामगाराच्या विशेष योजना भरपूर आहेत. तर ह्या योजनापैकी तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. त्यानंतर पहा, एका मुलीच्या जन्मानंतर नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये मुदत बंद ठेवली जाणार आहे. जर बांधकाम कामगाराची एका मुलीच्या जन्मानंतर बांधकाम कामगारांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत जे आहे ते 1 लाख रुपये मुदत बंद ठेवली जाणार आहे. त्यानंतर पहा साईडला या ठिकाणी जर बांधकाम कामगार कायमचे अपंगत्व झाल्यास तर त्या बांधकाम कामगारांना 2 लाख रुपये भेटतात. तर अशा प्रकारे मित्रांनो आणखीन योजना आहेत भरपूर, तुम्ही पाहू शकतात. तपासणीचं आहे. त्यानंतर बांधकाम कामगारांना या ठिकाणी पहा, आता बांधकाम कामगारांना घरकुलाचं पण आहे. जर बांधकाम कामगारांना घरकुलाचा लाभ घ्यायचा असेल तर शहरी भागात आणि नंतर बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात पण लाभ घ्यायचा असेल तर दोन्ही भागासाठी ह्या योजना दिलेल्या आहेत. तर अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी, तर त्यासाठी तुम्हाला लाभ घेऊ शकता तुम्ही. बऱ्याच बांधकाम कामगारांनी मला कमेंट केली, सर आम्ही शहरामध्ये राहतो तर आम्हाला अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ भेटेल का. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात, अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरीसाठी सुद्धा पैसे आहेत. आता त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीणसाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पैसे आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे 2 लाख आणि पंतप्रधान आवास योजनेचे 2 लाख असे तुम्हाला 4 लाख रुपये भेटणार आहेत. आणि नंतर जागा घेण्यासाठी 1 लाख रुपये असे एकूण 5 लाख रुपये तुमच्या बँक अकाउंटवरती तुम्हाला घेऊ शकतात. पण तुम्हाला सर्वात अगोदर तुमची नोंदणी सक्रिय असायला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला घर बांधण्यासाठी ते घरकुलाचा लाभ घेऊन सुद्धा तुम्हाला पैसे कमी पडत असतील तर घरासाठी तुम्ही घर बांधण्याकरिता 6 लाख रुपये कर्ज घेऊ शकतात. आणि त्या 6 लाखाचे जे कर्ज होईल 2 लाखापर्यंत ते जे आहे ते मंडळाकडून भेटलं जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही संपूर्ण या ठिकाणी घरकुल योजनेचे लाभ घेऊ शकतात. किंवा मी सांगितल्या पद्धतीने ज्या योजनेचे लाभ घ्यायचे असतील त्यासाठी ते कसं फॉर्म भरायचे त्याची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. नक्कीच मला कमेंट करून विचारा. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली, माहिती जर थोडी पण आवडली असेल आणि इथून पुढे पण तुम्हाला अशाच बांधकाम कामगाराचे व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता इथून पुढं मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकेका योजनेचे अप्लाय कसं करायचं, अर्ज कसा करायचा आहे आणि कुणाचे रिजेक्ट झाले असतील किंवा पेंडिंगमध्ये असतील, म्हणजे कुणाचे काय प्रॉब्लेम असतील त्यांनी नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचे उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सांगणारच आहे. तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामधले एक प्रश्न जे आहे ते मला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.